नमस्कार, त्वरिका किचन मराठीमध्ये आपले अगदी मनापासून स्वागत आहे। आज मी तुमच्यासोबत अंडा मसाला रेसिपी शेअर करणार आहे। अशा पद्धतीने तुम्ही अंड्याची भाजी बनवून बघा, तुमच्या घरच्या सर्व मंडळीला ही भाजी खूप आवडेल व 2 पोळ्या जास्ती खातील। अंडा मसाला बनवण्यासाठी मी इथे 4 अंडे उकडून घेतलेले आहे व अशा पद्धतीने मी त्याचे साल सुद्धा काढून घेतलेले आहे। अंड्याला मी छोटे छोटे छिद्र करून घेत आहे। त्यामुळे काय होणार, तेलामध्ये अंडा तळण्यासाठी टाकला तर तो उडणार नाही व चांगल्या अंडे तळले जातील। आणि तुम्ही बघू शकता, काटेरी चमच्याने मी अशा पद्धतीने अंड्याला छान असे छिद्र करून घेत आहे। आता मी भाजी बनवण्यासाठी वाटण तयार करून घेणार आहे। तर वाटण बनवण्यासाठी मी घेतलेले आहे 2 मीडियम कांदे, 10-12 लसूण कळ्या, 1 इंच अद्रकचा तुकडा आणि अर्धा चमचा जिरे आणि 2 मीडियम टमाटर। खड्या मसाल्यामध्ये लागणार आहे आपल्याला 2 तेजपात, 2 मोठी विलायची आणि थोडीशी कलमी। हे बघा, मसाले मी आता भाजून घेणार आहे आणि मसाले भाजण्यासाठी मी इथे पॅन गरम करायला ठेवलेला आहे। त्यात मी टाकत आहे अर्धा बाउल तेल आणि तेल छान गरम झाले की त्यात मी टाकत आहे चिरून घेतलेले कांदे। कांद्याला छान असं परतून घ्यायचं आहे। 2 मिनिट कांदा छान मी शिजवून घेणार आहे आणि यावेळी गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे। हे बघा, तुम्ही बघू शकता कांद्याला छान असा गुलाबी रंग आलेला आहे। आता त्यामध्ये मी हे तिन्ही खडे मसाले टाकत आहे। कलमी, तेजपान आणि मोठी विलायची, अद्रकचे तुकडे टाकत आहे आणि हे अर्धा चमचा जिरे घेतले होते ते सुद्धा आपण भाजून घेणार आहोत आणि ह्या 10-12 लसणाच्या पाकळ्या। हे बाकीचे साहित्य सुद्धा आपल्याला 1 मिनिटभर छान असे परतून घ्यायचे आहे। मसाले थंड झाले की ते सर्व आपल्याला मिक्सरमध्ये काढून घ्यायचे आहे आणि हे बघा, मी थोडं पाणी टाकून वाटण तयार करणार आहे। हे बघा, अशा पद्धतीने मी वाटण तयार करून घेतलेले आहे आणि इकडे मी भाजी बनवण्यासाठी पॅन गरम करायला ठेवलेला आहे। त्यात टाकत आहे मी 3 बाउल तेल। त्याच तेलामध्ये आपल्याला अंडे तळून घ्यायचे आहे म्हणून मी इथे 3 बाउल तेल घेतले आहे। तेल छान गरम झाले, त्यात मी टाकत आहे अंडे आणि गुलाबी रंग होईपर्यंत अंडे आपल्याला छान असे तेलामध्ये तळून घ्यायचे आहे। तुम्ही बघू शकता, अशा पद्धतीने मी अंडे छान असे तळून घेतलेले आहे। अंडे काढल्यानंतर त्यातच मी तयार केलेले वाटण टाकत आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये सुद्धा पाणी टाकून ते सुद्धा मी तेलात टाकून घेतलेले आहे आणि आपल्याला वाटण आता छान असे शिजवून घ्यायचे आहे। चार ते 5 मिनिट आपल्याला लो फ्लेमवर वाटण छान शिजवून घ्यायचे आहे। तुम्ही बघू शकता, मसाल्यातून तेल सुद्धा आता अलग झालेले आहे। तर आता टाकत आहे मी टमाटरची प्युरी। 2 कच्च्या टमाटरची मी प्युरी बनवली होती, ते मी इथे टाकून घेतलेली आहे आणि आपल्याला आता टमाटरला सुद्धा 2 मिनिटभर छान शिजवून घ्यायचे आहे। टमाटरची पेस्ट सुद्धा आपली छान शिजलेली आहे। आता आपण टाकत आहोत तिथे सुके मसाले, पाऊण चमचा तिखट तुम्ही कमी जास्त करू शकता आणि पाव चमचा हळद, चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा धनेपूड। हे सर्व फिरवून घ्यायचे आहे।
त्यात मी अर्धा वाटी पाणी सुद्धा टाकत आहे, त्यामुळे आपले मसाले जळणार नाही आणि छान असे शिजले जातील। त्यात टाकत आहे मी तळून घेतलेले अंडे, चांगले मिक्स करून घ्यायचे आहे आणि मिनिटभर झाकण झाकून छान शिजवून घेत आहे मी। त्यामुळे काय होणार, मसाल्यामध्ये अंडे छान शिजले जातील। हे बघा, तुम्ही बघू शकता किती छान असा रंग आलेला आहे भाजीला। त्यात 1 ग्लास मी पाणी टाकत आहे आणि झाकण झाकून 5-7 मिनिट मी लो फ्लेमवर भाजी छान शिजू देणार आहे। पाच 7 मिनिट आपले झालेले आहे। तुम्ही बघू शकता खूप छान अशी आपली भाजी तयार झालेली आहे। आता टाकत आहे मी त्यामध्ये कोथिंबीर आणि अर्धा चमचा मी गरम मसाला टाकून घेतला आहे आणि भाजीला छान आपण फिरवून घेऊया। गॅसची फ्लेम मी आता बंद करत आहे। सर्व करण्यासाठी आपली भाजी तयार आहे। योग्य प्रमाणासकट रेसिपी दाखवण्याचा माझा प्रयत्न असतो। तर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।